नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अल्विनो ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील खंडाळी या गावामध्ये आलो. तर इथं आपले गवळी साहेब यांनी या केळी पिकासाठी मार्गदर्शन दिलेलं होतं. तर या केळीसाठी या शेतकरी दादांना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय आणि केळी पिकामध्ये काय आमूलाग्र बदल झाले तर ते आज आपण जाणून घेऊ. तर नमस्कार दादा. नमस्ते. तुमचे प्रथमतः आमच्या शेतकरी बांधवांना ओळख करून द्या. मी कंपोस्ट आष्टी काकासाहेब सुदाम थोरात. ओके. तर तुम्ही ज्यावेळेस हे किती व्हरायटी कोणती आहे तुमची? माझी व्हरायटी आहे जैन कंपनीची ओके. G9 जातीची रोप आहे. झाडांची संख्या किती आहे? झाडांची संख्या 5200 आहे. ओके. ही ज्यावेळेस तुम्ही केळी पिकाची लागवड केली तुमच्यावरती, तर त्यावेळेस तुम्ही काय काय वापरता? ड्रिंचिंग साठी काय केलं नेमकं? केळी लागवड केल्यानंतर दर वेळेला आम्ही रासायनिक वापरायचो, पण या वेळेला सॉइल मेट आणि फंगो प्लस म्हणजे मोळकोज होऊ नये आणि मुळी चांगल्या पद्धतीने चालावी म्हणून दोन्ही गेलेली होती. त्यानंतर पान जे गोंडाळी होऊन पानं व्यवस्थित उमलत नव्हती, त्यासाठी डिपेंडो आणि कॅल्सिबो बरोबर स्प्रे केला होता. ओके. आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने वाढ चालू झाली आणि ज्या वेळेला वाढ चांगली चालू झाली त्यावेळेला बुंदा समाधानकारक व्हावं म्हणून प्रोलाइफ आणि सॉइल मेट बरोबर हे दोन्ही दिले. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं बुंदामध्ये वाढ झाली आहे. आता हे जे केळीचा प्लॉट आहे अगदी कमी खर्चामध्ये बाग आलेली आहे. हा जो केळीचा प्लॉट ही लागण कधी दादा? लागवड आहे 15 मे. 15 मेची लागण आहे बरोबर. म्हणजे आज मला वाटतं 31 ऑक्टोबर ना, 31 ऑक्टोबर 2023. तर आज बघा 5.5 ते 5.5 महिने पूर्ण झाले. 5.5. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो शेतकरी मित्रांनो की बुंद्यांची साईज कशी आहे आणि लांबी कॅनॉपी कशी आहे. एकंदरीत तुम्ही ही जी टेक्नॉलॉजी वापरली आमची, ते वापरून तुम्ही समाधानी आहात का? ही टेक्नॉलॉजीमुळे अत्यंत मी समाधानी आहे आणि रासायनिक शिवाय येऊ शकत नाही असं एक, किंवा त्याच्याकडं सेंद्रियकडे वळण्याचा कमी होता, पण आता विश्वास पटल्यामुळे आम्ही त्याचा वापर करायला. तुम्ही हा जो प्लॉट आहे तो 100% जैविकच केला बरोबर. म्हणजे जमिनीतून 1% तुम्ही केमिकल दिलेलं नाही बरोबर. तर म्हणजे तुम्ही आज स्वतःमध्ये सुद्धा एक अनुभव घेतला आणि एक सिद्ध करून दाखवले ऑर्गॅनिक वरती शेती 100% होऊ शकते. एकंदरीत तुम्ही जो आमच्यासाठी जो अमूल्य वेळ दिला, तुम्ही ज्या तुमचा अनुभव आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेअर केले, त्याबद्दल तुमच्या अल्विनो कंपनीकडून आभार व्यक्त करतो आम्ही. हे झालं असेल 2.5 मिनिटं. 3 झालं.